दक्षिण काशी पंढरपूर शहराला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांचं मोठमोठ्या हायवेमध्ये रूपांतर झालंय। परंतु गेल्या काही वर्षापासून पंढरपूर मसवड रस्त्याला मोठी घरघर लागली असून अधिकाऱ्यांची उदासीनता व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे वाहनधारकांना मात्र दररोज या रस्त्यावर मरण यातना सहन कराव्या लागतायत। त्यामुळे गडकरी साहेब हे दणके आम्ही अजून किती दिवस सहन करायचे असा सवाल उपस्थित होतोय। पंढरपूर मसवड रस्त्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून दुसरा ठेकेदार इथं नेमलाय। परंतु याही ठेकेदाराकडून हलगर्जीपणाचा कळस होत असल्याचं पाहावयास मिळतंय। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांना फारसं गांभीर्य नसल्याचं दिसतंय। कारण उपरी तालुका पंढरपूर येथील कासाळ ओढ्यावरील पुलावर अक्षरशः 5 ते 6 फुटांपर्यंतचे मोठमोठे खड्डे पडलेत। गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्यामुळे या खड्ड्यातून वाहन काढताना वाहनधारकांना जीवावर उदार होऊन आपली वाहनं काढावी लागतात। कारण पुलाखालील कासाळ ओढा दुतडी भरून वाहतोय। ज्या पुलावर सध्या वाहतूक सुरू आहे तो इंग्रज काळातला पूल असून त्याची आयुष्य मर्यादा संपलेली आहे। परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नाईलाजास्तव वाहनधारकांना याच रस्त्याचा आधार घ्यावा लागतोय। याच पुलावरील दोन्ही बाजूचे कठडे गायब झाले असून संपूर्ण पूल धोकादायक झाला असतानाही संबंधित विभाग व ठेकेदाराचं त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय। त्यामुळे कासाळ ओढ्याच्या पुलावरील हे दणके आम्ही अजून किती दिवस सहन करायचे असा सवाल वाहनधारकांमधून उपस्थित होतोय। सदर रस्ता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे असल्यामुळेच ही अवस्था झाली असल्याचंही सांगितलं जात आहे। एकीकडे फडणवीस सरकार 100 दिवसाचं टार्गेट देऊन अधिकाऱ्यांना व प्रशासनाला कामाला लावतंय। परंतु दुसरीकडे मात्र याच फडणवीस सरकारच्या काळामध्ये 10 वर्षापासून एका पुलाचं काम रखडले असून वाहनधारकांना दररोज मरण यातना सोसाव्या लागतात। हे चित्र उपरी परिसरात पाहावयास मिळतंय। पूल जेव्हा करायचा तेव्हा पूर्ण करा, पण निदान खड्डे तरी मुजवा अशी माफक अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जाते।